पाश्चिमात्य फास्ट फूडपेक्षा आपल्याला निसर्गाकडून विविध चवींच्या आणि आरोग्याला हितकारक अशा रानभाज्या मिळाल्यात। श्रावण महिन्यात या आरोग्यदायी, पौष्टिक आणि औषधी गुणयुक्त असलेल्या रानभाज्या मुबलक प्रमाणात आपल्या भोवताली उपलब्ध असतात। नागरिकांनी आरोग्याचं भान ठेवून फास्ट फूडच्या आहारी जाणाऱ्या युवा पिढीपर्यंत पारंपरिक रानभाज्यांची चव आणि आरोग्य मूल्य पोहोचवावेत असे आवाहन कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले। कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑगस्ट 2025 रोजी स्वर्गवासी घनश्यामराव किंमतकर सभागृह रामटेक येथे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। या समारंभास प्रकल्प संचालक आत्मा अर्चना कडू, पल्लवी आशिष जयस्वाल, प्रकल्प उपसंचालक आत्मा पल्लवी तलमले, रामटेक तालुका कृषी अधिकारी जयश्री उमाळे, माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत कुडवते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, माजी नगराध्यक्ष नलिनीताई चौधरी, बिकेंद्र महाजन, राजेश किंमतकर, सुमित कोठारी आदी उपस्थित होते। अनेक आरोग्यवर्धक गोष्टी आपल्या भोवती उपलब्ध प्रमाणात निसर्गात उपलब्ध आहेत। नव्या पिढीपर्यंत या रानभाज्यांचं ज्ञान पोहोचवलं पाहिजे। जुनी चव आणि नवी पिढी असे नाते युवकांच्या मनात निर्माण झालं पाहिजे। तसेच महिला बचत गटासाठी यासाठी अधिक सजग होऊन पुढाकार घेतल्यास उमेदवार त्यांना चालना देऊ असं त्यांनी स्पष्ट केले। शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क जुळला पाहिजे। जिल्ह्यात बचत गटांना चालना देण्यासाठी आपण उमेद मॉल उभारत असल्याचे कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सांगितले। रानभाजी महोत्सवात एकूण 49 स्टॉल शेतकरी बांधव, महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून लावण्यात आले। यात काटवल, अंबाडी, सुरण, माठभाजी, केना, शेवगा, आवडी धावडी, गुडवेल, अडू, खापर, खुडी, करवंद, तांदूळचा भाजी, धोप्याचे पाने, सेंद्रिय अन्नधान्य या सर्वांचा समावेश होता। यावेळी रानभाजीची खरेदी ग्राहकांकडून करण्यात आली। कृषी विभागातील विविध योजनेतून निवड झालेल्या प्रगतशील बांधवांचा सत्कार करण्यात आला आणि कृषी यांत्रिकीकरण योजनेतून निवड झालेल्या लाभार्थ्यांना 2 ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारांचं वितरण करण्यात आलं। यावेळी कृषी विभागातील कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी सह रामटेक तालुक्यातील महिला आणि पुरुष शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी जयश्री उमाळे यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेश दानोडे यांनी केले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.